नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ स्टुडंट. मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला आपण पहिलं प्रकरण अभ्यासलं. त्याचं नाव होतं पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्यानंतर आता आपण दुसरं प्रकरण अभ्यासत आहोत. या प्रकरणाचं नावसुद्धा या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे दुसरं प्रकरण आपण अभ्यासत आहोत. तर या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट अभ्यासलं, त्यानंतर बॅलन्स शीट अभ्यासलेलं आहे आणि काही ॲडजस्टमेंट पण अभ्यासलेले आहेत. आत्तापर्यंत आपण 5 प्रॉब्लेम या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे अभ्यासलेले आहेत. आता आपण हा नेक्स्ट प्रॉब्लेम अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर तुम्ही सुरुवातीला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट एक पेज तुमच्या नोटबुकमध्ये आखून घ्यायचं आहे आणि एक पेज बॅलन्स शीट टाकून घ्यायचं आहे. दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सुरुवातीला ॲडजस्टमेंटच्या टिकमार्क करा आणि त्यानुसार ते पॉईंट इनर साईडला आतल्या कॉलमला लिहा. ज्या पॉईंटला ॲडजस्टमेंट आहे ते, बाकीच्या ॲडजस्टमेंट नसणारे पॉईंट सगळे आउटर साईडला लिहा, आउटर कॉलमला लिहा. हा एक महत्त्वाचा भाग. सुरुवातीला ॲडजस्टमेंटच्या टिक मार्क करा आणि ॲडजस्टमेंट पण पहिल्यांदा सोडवल्या तरी चालतील किंवा शेवटी सोडवल्या तरी चालतील. आता आपण ॲडजस्टमेंट शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला या ठिकाणी आपण रिसिट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. एक 4-5 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, त्या व्यवस्थित समजून घेऊ आणि मग या ठिकाणी आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा, त्याचं पोस्टिंग कसं करायचं ते या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला या ठिकाणी ॲडजस्टमेंट ज्या पॉईंटला आहेत ते पॉईंट या ठिकाणी आपण बघू, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ते पॉईंट आपण इनर साईडला आतल्या कॉलमला लिहायचे आहेत. चला तर मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रॉब्लेमच्या ॲडजस्टमेंट या पुढच्या स्लाईडला दिलेल्या आहेत, त्या या ठिकाणी आपण बघू. सुरुवातीला बघा, पहिली ॲडजस्टमेंट, देर आर 800 मेंबर्स, 800 मेंबर आहे. त्यांनी पेईंग ॲन्युअल सबस्क्रिप्शन ₹100 ईच. एका मेंबरने 100 रुपयाप्रमाणे सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर 800 × 100 80,000 रुपये सबस्क्रिप्शन आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा सबस्क्रिप्शनला टिकमार्क करणं अपेक्षित आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला इन्कम साईडला, रिसिट साईडला तुम्हाला सबस्क्रिप्शन दिसत आहे. तर या सबस्क्रिप्शनला 1 आकडा टाका. अशा पद्धतीने सबस्क्रिप्शनला टिकमार्क करून घ्यायचे आहे. आता दुसरी ॲडजस्टमेंटचं या ठिकाणी आपण नुसतं टायटल या ठिकाणी बघत आहोत. आउटस्टँडिंग सॅलरी द्यायची राहिलेली आहे 2,000 रुपये. ती सॅलरीमध्ये ॲड करून आपण लॅबिलिटीला लिहिणार आहोत. या ठिकाणी मग सॅलरीला बघा, सॅलरी पेमेंट साईडला आहे. सॅलरीला सुद्धा या ठिकाणी टिकमार्क करून घ्या. दुसरा नंबरची ॲडजस्टमेंट आपली सॅलरीवरती आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची ॲडजस्टमेंट बघा, तिसरी या ठिकाणी द असेट ऑन 1 एप्रिल 2011 वेअर ॲज फॉलोज. आपल्याला खालील पद्धतीने असेट दिलेले आहेत. ज्या काय असेट आहेत त्या असेट आपण सगळ्या फर्निचर, इन्व्हेस्टमेंट, लँड या तिन्ही असेट आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिणार आहोत. त्याचा एकच इफेक्ट करायचा आहे. नवीन असेट परचेस केली तर त्यामध्ये ॲड होणार आहे आणि जर परचेस केली नसेल तर या तिन्ही असेट आउटरला येणार आहेत. त्यामुळं याची काय टिकमार्क करायची गरज नाही, एकच इफेक्ट होणार आहे तिसऱ्या ॲडजस्टमेंटचा. आता तशीच चौथीसुद्धा ॲडजस्टमेंट आहे. 1/4/2011 म्हणजे आपल्या ओपनिंग तारीख आहे. कॅपिटल फंड वॉज ₹2,05,500. आपल्याला कॅपिटल फंड दिलेला आहे, त्याचासुद्धा एकच इफेक्ट लॅबिलिटी साईडला आपल्याला करायचा आहे. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या आणि चौथ्या ॲडजस्टमेंटचा एकच इफेक्ट आपल्याला करायचा आहे. आता खाली या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट हे दोन्ही या ठिकाणी तुम्ही तयार करून घ्यायचं आहे. खाली आपण ते उत्तरात दिलेलंच आहे, ते या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व करताना मी तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित प्रॉब्लेम समजून घ्या, लक्ष द्या. बघा, सुरुवातीला
या ठिकाणी ॲडजस्टमेंटच्या आपण खुणा केल्यानंतर एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे, तो म्हणजे बघा की रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये रिसीटचे जे काय पॉईंट आहेत ते इन्कम साईडला म्हणजेच क्रेडिट साईडला लिहायचे आहेत आणि याच्याच विरुद्ध पेमेंटचे जे काय पॉईंट आहेत ते पेमेंटचे पॉईंट आपल्याला एक्सपेंडिचरला लिहायचे आहेत, म्हणजेच या ठिकाणी डेबिट साईडला लिहायचे आहेत. आता सुरुवातीपासून या ठिकाणी आपण प्रॉब्लेम बघतोय. व्यवस्थित आता लक्ष द्या तुम्ही. पोस्टिंग कसं करायचं बघा. सिम्पल एक्झाम्पल आहे, तुम्ही लक्ष दिलं ना या ठिकाणी अतिशय प्रॉब्लेम सोपा आहे. लक्ष द्या बघा फक्त. सुदर्शन चॅरिटेबल ऑर्गनायझेशन फर्मचं चॅरिटेबलचं नाव दिलेलं आहे. आता सुरुवातीला त्यांनी आपल्याला दिलेलं आहे रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2012. 31 मार्च 12ला वर्ष संपलं आहे. मग सुरू या ठिकाणी 1 एप्रिल 2011 साली आपलं वर्ष सुरू झालेलं आहे. त्या पद्धतीने आपलं इयर 1 एप्रिल 2011ला सुरू झालेलं आहे. वर्ष संपलं 31 मार्च 12ला. 1 एप्रिल ते 31 मार्च या पद्धतीने लक्षात ठेवा. आता या ठिकाणी सुरुवातीला बघा आपल्याला रिसीट साईडचे काही पॉईंट्स आहेत ते आपण इन्कमला लिहिणार आहोत. सुरुवातीला आपल्याला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन त्यामध्ये या ठिकाणी कॅश इन हँड 500 रुपये दिले आहे. कॅश ॲट बँक 39,500. आउटरला टोटल 40,000 दिलेले आहे. म्हणजे हा ओपनिंग कॅश बॅलन्स आहे, तो आपण ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो. म्हणजे या ठिकाणी 1/4/11च्या बॅलन्स शीटला. आपण इथं ते तयार केलेलं नाही, त्यामुळं कॅश इन हँड कॅश ॲट बँक ओपनिंगचा लिहायचा नाही. पहिली गोष्ट, ओपनिंग बॅलन्स ब्रॉट डाऊन कुठंच लिहायचा नाही, कारण तो आपण 1/4ला दाखवत असतो ओपनिंग बॅलन्स शीटला. ते काही इथं तयार केलेलं नाही, त्यामुळे ओपनिंग कॅश इन हँड कॅश ॲट बँक कुठं लिहायचं नाही. आता पुढं या ठिकाणी दुसरा पॉईंट बघा. टू सबस्क्रिप्शन 81,000 रुपये. हे सबस्क्रिप्शन आपण या ठिकाणी इन्कम साईडला लिहिणार आहोत. क्रेडिट साईडला बघा या ठिकाणी तुम्हाला सबस्क्रिप्शन मी दाखवणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला बघा खाली कंसात काय दिले, इन्क्लुडिंग रुपीज 5,500 फॉर 2009-10. म्हणजे अगोदरच्या वर्षाचे 5,500 त्यामध्ये ॲड आहेत. आपलं अकाउंट या ठिकाणी सांगतं 1 एप्रिल ते 31 मार्च इन्कम अँड एक्सपेंडिचरला फक्त 12च महिन्याचे आपल्याला जे काय ट्रान्झॅक्शन आहे ते दाखवायचे आहेत. मागचा इन्कम जर ॲड असेल तर तो आपल्याला लेस करावा लागेल. म्हणजे हे 5,500 आपल्याला सबस्क्रिप्शन 81,000मधून लेस करायचे आहेत. मग बघा या ठिकाणी इन्कम साईडला तुम्हाला दिसत असेल की सुरुवातीला सबस्क्रिप्शन बघा 81,000 एक क्रेडिटला बाय सबस्क्रिप्शन 81, त्यातनं लेस लास्ट इयर 5,500, मागील वर्षाचे 5,500 वजा केले, 81मधून 5,500 वजा केले, रक्कम येणार आहे 75,500. ती इनरलाच ठेवा कारण याच्यावरती पहिली ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळं बघा या ठिकाणी ते ॲडजस्टमेंट पण मी व्यवस्थित समजून सांगतोय, लक्ष द्या. सबस्क्रिप्शन 81,000, त्यातनं लेस लास्ट इयर 5,500, इनरला रक्कम 75,500. त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन चालू वर्षाचं 2011-12चं आउटस्टँडिंग ते किती येणार आहे. तर आपल्याला तिथं सांगितलेलं होतं की 800 मेंबर आहेत. 800 गुणिले 100 केल्यानंतर आपल्याला 80,000 यायला पाहिजे होतो. मग आपल्याला या ठिकाणी 75,500 इनरला रक्कम आलेली आहे, 80 यायला पाहिजे. मग 80,000तनं 75,500 गेले म्हणजे येणं बाकी किती आउटस्टँडिंग 4,500. ही महत्त्वाची रक्कम आपण शोधून काढली. लक्ष द्या नीट, कारण ही ॲडजस्टमेंट 800 मेंबर आहेत. 800 मेंबर 100 रुपयाप्रमाणे वर्गणी देणार आहेत. 800 गुणिले 100 80,000 रुपये इन्कम आहे. पण आपल्याला सबस्क्रिप्शन दिलं होतं 81,000, त्यामधनं मागील वर्षाचं 5,500 लेस केले, 75,500 आले आणि 80,000तनं 75,500 म्हणजे किती येणं बाकी आहे आउटस्टँडिंग आहे
ती अमाऊंट आपण या प्रॉब्लेममध्ये शोधून काढलेली आहे. म्हणजे 4,500 येणं बाकी आहे, ते 4,500 ॲड करा आणि दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बॅलन्स शीटच्या ॲसेटला 4,500 म्हणजे 4,500 ॲड करून ॲसेटला घ्या. परत एकदा या ठिकाणी हीच ॲडजस्टमेंट व्यवस्थित लक्ष द्या. एक सबस्क्रिप्शन सुरुवातीला 81,000 दिलं, तर मागील वर्षाचं 5,500 मागचं लेस केलं आपण. इनरला रक्कम 75,500 आली. त्यामध्ये 75,500 ही आपली सबस्क्रिप्शन या वर्षीचं आहे, परंतु ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे की 800 मेंबर आहेत, 100 रुपयाप्रमाणे वर्गणी देत आहेत, तर 80,000 यायला पाहिजे होते. म्हणजे मधली अमाऊंट किती यायची बाकी आहे आउटस्टँडिंग, तर ती 4,500 आहे. मग हा आउटस्टँडिंग इन्कम आहे, त्यामुळं 4,500 या ठिकाणी 80मधनं 75,500 गेले की 4,500 मिळतात. 4,500 ॲड करा आणि त्याचा दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला लिहा. अशा पद्धतीने हा सबस्क्रिप्शनचा या टॉपिकमधला महत्त्वाचा भाग आहे. मागील वर्षाचं लेस करा, चालूच ॲड करून ॲसेटला दाखवा. ठीक आहे. आता दुसरा पॉईंट या ठिकाणी आपण बघणार आहोत. रिसिट आणि पेमेंट अकाउंटचा पुढचा नेक्स्ट पॉईंट आहे. या ठिकाणी टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,800 1,800 रुपये आपल्याला गुंतवणुकीवरचं व्याज मिळालेलं आहे. ते व्याज आपण या ठिकाणी इन्कम साईडला क्रेडिटला दाखवणार आहोत. म्हणजे गुंतवणुकीचं व्याज मिळालं, डायरेक्ट आपण या ठिकाणी इन्कम साईडला लिहायचं आहे. 1,800 बघा या ठिकाणी 1,800 तुम्हाला इन्कम साईडला दिसत असेल. 1,800 ते या वर्षीचं इन्कम आहे म्हणून. आता पुढचा पॉईंट बघा. या ठिकाणी रिसिट आणि पेमेंटचा वरच्या स्लाईडमधला ते संपला आहे. इथं बघा पुढं या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, टू सेल ऑफ फर्निचर. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. टू सेल ऑफ फर्निचर 8,000 रुपये आपण फर्निचर विकलेलं आहे 8,000 रुपयाला आणि खाली कंसात दिलेलं आहे त्याची बुक व्हॅल्यू ₹10,000. फर्निचरची मूळ किंमत होती 10,000, ते विकलं आपण 8,000 रुपयाला. म्हणजे आपल्याला 2,000 रुपये लॉस झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी 2,000 रुपये लगेच लक्षात आलं पाहिजे तुमच्या. हा लॉस कसा काढला आपण, 10,000तून 8,000 गेले, 2,000 रुपये लॉस आहे. हा लॉस आपल्याला एक्सपेंडिचरला दाखवायचा आहे. बघा या ठिकाणी एक्सपेंडिचर साईडला या ठिकाणी बघा एक्सपेंडिचरला टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 10,000 वजा 8,000 हे 2,000 रुपये लॉस पहिल्यांदा लक्षात घ्या. आपण फर्निचर विकलं, त्यातनं आपला या ठिकाणी लॉस आपण एक्सपेंडिचरला या ठिकाणी ट्रान्सफर केलेला आहे. अशा पद्धतीने फर्निचरवर सुद्धा महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. आता फर्निचर या ठिकाणी बघा आपल्याला फर्निचर इथं दिलेलं आहे 40,000 रुपये. हे आपण फर्निचर कुठं लिहिणार आहोत, ॲसेट साईडला. आणि या ठिकाणी बघा आता ॲसेट साईडला नीट लक्ष द्या. फर्निचर बघा ॲसेटला 40,000 रुपये सुरुवातीला लिहिलेले आहेत. आता त्यातलं 10,000 रुपयाचं फर्निचर आपण या ठिकाणी सेल केलेलं आहे. त्यामुळे इथं 10,000 रुपये लेस करायचे, त्याला नाव द्यायचं आहे सेल केलेलं आहे, त्यामुळं इथं सेल द्यायचं आहे. लक्षात घ्या 10,000 रुपये लेस, मग 40मधनं 10 गेले 30,000 रुपये. डेप्रिशिएशन चुकून झालेलं आहे, तिथं फक्त शब्द वापरायचा आहे सेल. 40,000चं फर्निचर ओपनिंगला होतं एक या ठिकाणी, आणि आपण विकलं त्यातलं 10,000 रुपयाचं, तर या ठिकाणी आपला बॅलन्स येतोय 30,000 रुपये. आणि 10,000चं फर्निचर आपण या ठिकाणी 8,000 रुपयाला विकलं आहे. 2,000 रुपये लॉस या ठिकाणी एक्सपेंडिचरला घेतलेला आहे आपण. अशा पद्धतीने फर्निचरमधनं सेल केलेलं लेस करा आणि ते 10चं 8ला विकलं, 2,000 रुपये लॉस आला म्हणून तो एक्सपेंडिचरला दाखवलेला आपण.
आता पुढं या ठिकाणी पुढचा पॉईंट म्हणजे तुमचं रिसीट साईट या ठिकाणी संपलेली आहे. रिसीटचा हा पॉईंट आपण अभ्यासलेला आहे. आता रिसीटचे पॉईंट एकतर आपण इन्कमला लिहितो किंवा ॲसेटला लिहित असतो. या ठिकाणी अशा पद्धतीने रिसीटचे पॉईंट आपण दाखवलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट साईडचे एक एक पॉईंट अभ्यासत असताना या ठिकाणी लक्ष द्या. पेमेंटचे पॉईंट आपण एकतर एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत, त्यामुळं नीट व्यवस्थित लक्ष द्या. बाय सॅलरी 18,000 ही सॅलरी आपण एक्सपेंडिचरला लिहायची आहे. टू सॅलरी म्हणून इनर साईडला लिहा, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी. मग बघा या ठिकाणी सॅलरी या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की सॅलरी 18,000 रुपये इनरला, त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 2,000 रुपये, 18 अधिक 2 20,000 बाहेर येईल आणि हेच 2,000 रुपये आपण ॲड करून लॅबिलिटी साईडला लिहायचे आहे. म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरीमध्ये ॲड करा. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बघा, आउटस्टँडिंग सॅलरी 2,000 रुपये म्हणजे सॅलरीमध्ये ॲड करून लॅबिलिटी साईडला. आता पुढं सॅलरी झाल्यानंतर पुढचा नेक्स्ट पॉईंट बघा. या ठिकाणी पुढं काय दिलेलं आहे आपल्याला की बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे सरळ एक्सपेंडिचरला लिहून टाका. त्यानंतर 20,000 रुपये प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला. त्यानंतर बाय चॅरिटी ते पण 20,000 रुपये, ते पण एक्सपेंडिचरला. बघा ते दोन्ही पॉईंट या ठिकाणी एक्सपेंडिचरला आपण लिहिलेत का चेक करू. या ठिकाणी बघा टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी बघा 20,000 रुपये आणि त्यानंतर टू चॅरिटी ते पण 20,000 रुपये या ठिकाणी आपण एक्सपेंडिचर साईडला लिहिलेलं आहे. दोन्ही पॉईंट या ठिकाणी एक्सपेंडिचरला दाखवलेले आहेत आपण. त्यानंतर पुढं या ठिकाणी पुढचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे की बाय इन्व्हेस्टमेंट 60,000 रुपये. आता ही इन्व्हेस्टमेंट आपण ॲसेट साईडला लिहायची आहे. पहिली इन्व्हेस्टमेंट होतीच आपली, इथल्या ॲडजस्टमेंटमधली पण दाखवतो आणि ते पण लक्षात घ्या. पहिली इन्व्हेस्टमेंट आपली 20,000 रुपये आहेच आणि नवीन इन्व्हेस्टमेंट 60,000 रुपये केलेली आहे. टोटल ही 80,000 रुपये इन्व्हेस्टमेंट झाली आपली. बघा ॲसेट साईडला त्याचा एकच इफेक्ट येणार आहे. सुरुवातीला बघा इन्व्हेस्टमेंट पहिली ॲडजस्टमेंटमधली 20,000 रुपये, ॲड नवीन परचेस केलेली 60,000 रुपये, 20 अधिक 60 टोटल 80,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आपल्या ॲसेटला गेली. ॲडजस्टमेंटचा एकच इफेक्ट, पॉईंटचा एकच इफेक्ट झालेला आहे या ठिकाणी लक्षात घ्या. अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट आपल्या आउटरला 80,000 रुपये आली. 20 अधिक 60. आता पुढं या ठिकाणी पुढचा पॉईंट बघा, एक्सपेंडिचरला आपल्याला दिलेला आहे पुढचा पॉईंट बाय ऑफिस एक्सपेन्सेस 2,000 रुपये. हे 2,000 रुपये ऑफिस एक्सपेन्सेस आपण एक्सपेंडिचरला डायरेक्ट आउटर कॉलमला या ठिकाणी दाखवणार आहोत. बघा ऑफिस एक्सपेंडिचर कॉलमला टू ऑफिस एक्सपेन्सेस 2,000 रुपये. अशा पद्धतीने पेमेंटचं एक्सपेंडिचर या ठिकाणी एक्सपेंडिचर साईडला लिहायचं आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी ते झाल्यानंतर बघा शेवटी बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, हे 2,000 लिहिले आपण. नंतर आता बाय बॅलन्स कॅरी डाऊन, त्यामध्ये कॅश इन हँड 700 रुपये आणि कॅश ॲट बँक 10,100 रुपये. असे टोटल 10,800 बाय बॅलन्स कॅरी डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक ही क्लोजिंगच्या ॲसेट साईडला आपण लिहिणार आहोत. ही आपली क्लोजिंग बॅलन्स ॲसेट आहे. ओपनिंगचा बॅलन्स लिहायचा नाही, पण क्लोजिंगचा बॅलन्स क्लोजिंगच्या ॲसेटला लिहायचा. कारण ओपनिंग कॅश इन हँड ओपनिंगच्या ॲसेटला, तर क्लोजिंग कॅश इन हँड क्लोजिंगच्या ॲसेटला. म्हणजे हे 700 रुपये आणि 10,200 बघा हे दोन्ही या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्हाला दिसत असेल. बघा कॅश इन हँड 700 आणि कॅश ॲट बँक 10,100. अशा पद्धतीने आपण क्लोजिंगच्या ॲसेट साईडला या ॲसेट लिहिलेला आहे. आता पुढं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक पॉईंट ट्रान्सफर केल्यानंतर या रिसीट आणि पेमेंट अकाउंटची टोटल तुम्हाला दिलेली आहे 1,30,800. म्हणजे रिसीट आणि पेमेंटची टोटल या ठिकाणी आपल्याला ते टॅली करून देतात.
आता आपल्याला ॲडजस्टमेंट बघायचे आहेत, त्याचे इफेक्ट बघायचे आहेत. बघा, लक्ष द्या नीट. ॲडजस्टमेंटमध्ये पहिल्यांदा देर आर 800 मेंबर पेईंग ॲन्युअल सबस्क्रिप्शन ₹100 इच, म्हणजे 800 गुणिले 100 80,000 सबस्क्रिप्शन आलं पाहिजे होतं. इन्कम साईडला बघितलं आपण की 4,500 येणं बाकी होतं, मग ते ॲड केलं आणि असेटला दाखवलं. त्यामुळं पहिले ॲडजस्टमेंट आपण सॉल्व केलेलं आहे. आता दुसरे ॲडजस्टमेंट बघा. आउटस्टँडिंग सॅलरी ₹2,000, सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग ॲड केलं आणि असेट साईडला लिहिलेलं आहे. तिसरे ॲडजस्टमेंटचा फक्त सिंगलच इफेक्ट होणार आहे, लक्षात घ्या. तिसऱ्या ॲडजस्टमेंटचा एकच इफेक्ट या ठिकाणी आपण करणार आहोत. असेट आपल्याला दिलेले आहेत ओपनिंगच्या 1/4/11च्या, तर या ठिकाणी फर्निचर आपण क्लोजिंगच्या असेटला लिहिलं, इन्व्हेस्टमेंट असेटलाच लिहिलं आणि लँड हे पण असेटला लिहिलेलं आहे. आता फर्निचर बघितलं आपण, इन्व्हेस्टमेंट पण बघितलं. आता लँड ₹1,00,000 असेटला लिहिलं आहे का बघू या ठिकाणी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, हे लँड या ठिकाणी असेट साईडला ₹1,00,000, फर्निचर घेतलंच होतं आणि इन्व्हेस्टमेंट पण लिहिलं होतं. या पद्धतीने लँडवरती ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट जागा किंवा जमीन बाहेर लिहिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आता पुढची एक ॲडजस्टमेंट की कॅपिटल फंड आपल्याला दिलेला आहे किती, 2,05,500. हा कॅपिटल फंड आपल्याला लॅबिलिटी साईडला लिहायचा आहे. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बघा, कॅपिटल फंड या ठिकाणी 2,05,500 अशा पद्धतीने हा कॅपिटल फंडसुद्धा आपल्याला लॅबिलिटीला दाखवायचा आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या झाल्या आणि त्याचा एकच इफेक्ट येणार आहे कॅपिटल फंडाचा. तर या 4 ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आता इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट कसं आहे ते थोडक्यात या ठिकाणी आपण अभ्यासू. बघा, सुरुवातीला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2012. सुरुवातीला मोठं स्पेलिंग एक्सपेंडिचर आणि क्रेडिटला इन्कम, म्हणजे एक्सपेंडिचर सगळे डेबिटला येतात. हे प्रॉफिट अँड लॉस सारखंच अकाउंट आहे, लक्षात घ्या. एक एक पॉईंट या ठिकाणी परत वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काही एखाद्याचं लक्षात आलं नसेल तर लक्षात घ्या. टू सॅलरी 18,000, त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 2,000, बाहेर 20,000. त्यानंतर टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 20,000 डायरेक्ट आउटरला. त्यानंतर टू ऑफिस एक्सपेन्सेस 2,000 रुपये आउटरला. त्यानंतर टू चॅरिटी, धर्मादाय संस्थांना देणगी दिली असेल तर ती 20,000 रुपये डायरेक्ट आउटरला. त्यानंतर टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर कंसात 10,000 वजा 8,000, म्हणजे फर्निचर 10,000चं 8ला विकलं, हा लॉस 2,000 रुपये या ठिकाणी आपण तो फाइंड आउट करून काढलेला आहे. त्यामुळं लॉस फर्निचरचा एक्सपेंडिचरला लिहायचा आहे. तर अशा पद्धतीने ही एक्सपेंडिचर साईड झाली. आता इन्कम साईड बघा. बाय सबस्क्रिप्शन 81,000, त्यामधनं लेस लास्ट इयर 5,500, मग इनरला येणार आहे 75,500 आणि त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग चालू वर्षाचे 4,500 हे आपण शोधून काढले की सबस्क्रिप्शन मिळणार होतं 800 गुणिले 100 80,000, पण मिळालं होतं 75,500. किती येणं बाकी ते 4,000 रुपये 500 आपण 80,000तनं 75,500 वजा केले की मग 4,500 आपण ते शोधून काढले. मग ते 4,500 ॲड करा आणि असेटला लिहा. त्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,800 हा डायरेक्ट आउटरला पॉईंट लिहायचा आहे. अशा पद्धतीने इन्कम साईडचे टोटल या ठिकाणी आता कशी करायची ती लक्षात घ्या. 80,000 अधिक 1,800 अशी टोटल येणार आहे 81,800. आता हीच टोटल या ठिकाणी आपण एक्सपेंडिचरला लिहिली. इन्कमची टोटल जास्त आहे 81,800, तीच आपण एक्सपेंडिचर साईडला लिहिली 81,800. आता या 81,800 मधून या सर्व वरच्या टोटल आपल्याला वजा करायच्या आहेत. बघा या ठिकाणी पहिले सॅलरीचे 20 20 40 40 आणि 2 42 42 आणि 20, या ठिकाणी 62 62 आणि 2 64,000, म्हणजे
81,800मधनं 64,000 गेले. या ठिकाणी फरक येतोय 17,500. त्याला नाव द्यायचं आहे टू सरप्लस. म्हणजे लक्षात घ्या, इन्कममधनं एक्सपेंडिचर वजा केलं की जे उत्तर मिळतं त्याला आपण नाव देतो सरप्लस. मग हे 17,800 सरप्लस मिळालेला हा सरप्लस आपण कॅपिटल फंडामध्ये लायबिलिटीला ॲड करायचा आहे. जसा प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करतो तसा हा सरप्लस 17,800 ॲड करायचा आहे. म्हणजे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटवरून आपल्याला डेबिटला फरक आला की सरप्लस मिळतो, हे लक्षात घ्या. आणि जर हा सरप्लस कॅपिटल फंडात ॲड करायचा आणि जर समजा क्रेडिटला फरक आला तर त्याला म्हणतो आपण बाय डेपिसिट. DEFICIT. हा डेपिसिट म्हणजे लॉस असतो. हा डेपिसिट कॅपिटल फंडामधून आपण लेस करतो. सरप्लस ॲड करा, डेपिसिट लेस करा. आजच्या प्रॉब्लेमला सरप्लस आहे तो 17,800 सरप्लस या ठिकाणी आपण कॅपिटल फंडामध्ये ॲड केलेला आहे. बघा या ठिकाणी पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसत असेल की कॅपिटल फंड त्यात ॲड सरप्लस केलेला आहे. बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इथं बॅलन्स शीटला 31 मार्च 2012 तारीख पाहिजे. 31 मार्च 12 हे 11 चुकलेले आहे. 31 मार्च 2012 कारण वरती इन्कम एक्सपेंडिचरला 31 मार्च 12 तारीख आहे, लक्षात घ्या. आता पुढं या ठिकाणी कॅपिटल फंड बघा लायबिलिटी साईडला मी एक एक पॉईंट वाचतोय, लक्ष द्या. कॅपिटल फंड आपल्याला दिलाच होता ॲडजस्टमेंटमध्ये 2,05,500. आत्ता आपण सरप्लस काढला 17,800, तो त्याच्यात ॲड करा. 2,05,500 अधिक 17,800 टोटल आउटरला येते 2,23,300. म्हणजे सरप्लस ॲड केलेला आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी 2,000 रुपये, ती पण डायरेक्ट आउटरला घेतलेली आहे. आता ही झाली लायबिलिटी साईड. ॲसेट साईडला बघा या ठिकाणी सुरुवातीला फर्निचर आपलं 40,000 हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलं होतं. त्यातलं 10,000चं आपण सेल केलेलं आहे. तर सेल शब्द पाहिजे. सेल 10,000चं केलं, ते वजा केलं. 40मधनं 10 गेले आउटरला 30,000 रुपये. म्हणजे फर्निचर या ठिकाणी आपण विकलेलं आहे, त्यामुळं ते सेल या ठिकाणी इथं सेल शब्द आहे, लक्षात घ्या. सेल, फर्निचर सेल केलेलं आहे, लक्षात घ्या. 10,000चं मग 40मधनं 10 गेले 30,000 आउटरला. त्यानंतर पुढं लँड डायरेक्ट 1,00,000 आउटर कॉलमला. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इनरला 20,000 रुपये. त्याच्यात ॲड न्यू परचेस केलेली 60,000. अशी टोटल 20 अधिक 60 80,000 रुपये आउटरला. त्यानंतर पुढं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 2011-12चं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे 4,500. हे 4,500 ॲड करून ॲसेटला घेतलेलं आहे आपण. त्यानंतर पुढं कॅश इन हँड 700 रुपये आणि शेवटी कॅश ॲट बँक 10,100. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ॲसेटचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. अशा पद्धतीने सरप्लस ॲड केलेलं आहे आपण आणि सगळं बॅलन्स शीटचं पोस्टिंग केल्यानंतर हे बॅलन्स शीट आपल्याला आता टॅली करायचं आहे. मग सुरुवातीला लक्ष द्या, 2,23,300 अधिक 2,000 म्हणजे टोटल लायबिलिटीची आली 2,25,300. अशाच पद्धतीने आता आपल्याला ॲसेटची टोटल या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. बघा सुरुवातीला 30,000 अधिक 1,00,000 म्हणजे 1,30,000 अधिक 80,000 म्हणजे या ठिकाणी 2,10,000. 2,10 अधिक 4,500 म्हणजे 2,14,500. त्यानंतर या ठिकाणी त्याच्यात 700 रुपये ॲड केले 2,14,500 अधिक 700 2,15,000. 2,15,200 आणि 2,15,200
अधिक 10 100 2,15,000 अधिक 10 2,25,200 अधिक हे 100 म्हणजे 2,25,300. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचं ॲसेटची टोटल 2,25,300 तेवढीच लॅबिलिटीची पण येते बघा 2,25,300. तर या पद्धतीने तुमचा हा प्रॉब्लेम व्यवस्थित बॅलन्स शीट टॅली झालं की आउट ऑफ मार्क्स मिळतात. तर या पद्धतीने पोस्टिंग करणं अपेक्षित आहे. या प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी तुम्हाला दिलेले जे काय पॉईंट आहेत ते व्यवस्थित आपण पोस्टिंग ट्रान्सफर केलेले आहेत. आता यामध्ये ॲडजस्टमेंट ज्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्याचे इफेक्ट जर व्यवस्थित लक्षात घेतले तर हा सुद्धा प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे. आणि रिसीटचे पॉईंट इन्कमला आणि पेमेंटचे पॉईंट एक्सपेंडिचरला हे लक्षात घेतलं तर फार सोपा हा प्रॉब्लेम आहे. फक्त या ठिकाणी तुम्ही लक्ष देणं अपेक्षित आहे. आता या प्रॉब्लेममध्ये जरी काय तुम्हाला शंका असतील तरी या ठिकाणी तुम्ही विचारू शकताय. आणि इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट व्यवस्थित या ठिकाणी तुम्ही सोडवायचं आहे, टॅली करायचं आहे. आणि हा आपला जो सुदर्शन चॅरिटेबल ऑर्गनायझेशनचा प्रॉब्लेम आहे तो आज आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रॉब्लेम व्यवस्थित अगोदर लिहा आणि नंतर या ठिकाणी तो सॉल्व करा. आणि काय शंका असतील तर ते विचारा. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम प्लस त्याचं ॲन्सर हे दिलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी झालेले प्रॉब्लेम प्लस हाही प्रॉब्लेम व्यवस्थित घरी सोडवा. अकाउंटला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा तर हा अकाउंट विषय तुम्हाला अतिशय सोपा जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला मार्क्स मिळून जातील. कारण जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा हा अकाउंट विषय फार सोपा होत जातो. आता आपण या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे मला व्हॉट्सअपला मेसेज आलेले आहेत की सर आम्हाला व्यवस्थित समजतं आहे. काही विद्यार्थी शंका पण विचारत आहेत. या ठिकाणी तुमच्या शंकांचं वेलकमच आहे. काही ॲडजस्टमेंट हिडन ॲडजस्टमेंटच्या बाबतीमध्ये काही विद्यार्थिनींनी शंका विचारलेल्या आहे. तर अशा शंका जरूर विचारा तुम्ही. तर तुम्हाला या ठिकाणी कळेल आपल्याला काय जमतंय काय जमत नाही ते या ठिकाणी लक्षात येईल. आणि सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सगळे व्हिडिओ पहा. आणि काय शंका असतील आपल्या अकाउंट विषयाच्या बाबतीत तर या ठिकाणी तुम्ही विचारू शकताय. टेक्स्टबुक डाउनलोड करा. टेक्स्टबुक या ठिकाणी मी बालभारती या वेबसाईटवरून डाउनलोड केलेलं आहे. जर ज्यांना आवश्यकता वाटते त्यांनी या ठिकाणी मला पर्सनल व्हॉट्सअपवरती मेसेज टाका. त्या ठिकाणी मी प्रत्येक ग्रुपला पण या ठिकाणी टेक्स्टबुक सेंड करतो. ए डिव्हिजनला तर टाकलेलं आहे आता. म्हणजे ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी या ठिकाणी तशी डिमांड करा ग्रुपच्या माध्यमातून. मग तुम्हाला टेक्स्टबुक या ठिकाणी मी ऑनलाईन पाठवून देतो. म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही शंका असतील तर टेक्स्टबुकमधले सुद्धा काही विद्यार्थी प्रॉब्लेम अतिशय छान पद्धतीने सोडवत आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, सोडवणं गरजेचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण सुदर्शन चॅरिटेबल ऑर्गनायझेशनचा प्रॉब्लेम अभ्यासला. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा आणि क्लास कमेंटमध्ये जरूर कमेंट लिहा जेणेकरून या ठिकाणी मला समजेल की आपण व्यवस्थित या ठिकाणी विद्यार्थी लक्ष देऊन अभ्यास करत आहेत किंवा काही शंका येत आहेत त्या शंका जरूर विचारा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आज आपण थांबूया. राहिलेला भाग आपण राहिलेले प्रॉब्लेम नेक्स्ट तासाला अभ्यासू. आणि जरी काही शंका असतील तर विचारा. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबत आहोत. आणि या सुदर्शन चॅरिटेबल ऑर्गनायझेशन म्हणजे अकाउंटच्या ह्याच्यावरती तुम्हाला गुगल फॉर्मवरती सुद्धा एक टेस्ट दिली जाणार आहे. ती टेस्टसुद्धा तुम्ही सॉल्व करायची आहे आणि या ठिकाणी मला ती ऑनलाईन सेंड करायची आहे. म्हणजे या प्रॉब्लेमवरच आधारित टेस्ट असणार आहे. ठीक आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबत आहोत.